शिमला मिर्च, गाजर, कांदा, टमॅटो, मशरूम व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायचे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ब्रेड आणि मशरूम भाज्यांची टिक्की दाखवणार आहे। पॅनमध्ये तेल गरम करून त्यात थोडंसं जिरं टाकायचे, थोडा हिंग आणि परतायचे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट थोडं परतल्यानंतर कांदा टाकायचा आहे। कांदा थोडा परतल्यावर थोडंसंच परतायचं आहे, जास्त नाही। मग टमॅटो, शिमला मिर्च, गाजर ह्या तिन्ही भाज्या मिक्स करायच्यात। आपल्याला शिजवायचं काहीच नाही आहे, फक्त मिक्स करायचं आहे। सगळ्या वेजीज आणि मशरूम हे सगळं एकजीव करायचं आहे। फक्त आपण एअर फ्रायरमध्ये टिक्की बनवणार आहोत, त्याप्रमाणे ते फक्त मिक्स करायसाठी आपण गॅसवर ठेवलेलं आहे। त्यामध्ये तिखट, हळद, धने पावडर हे सगळं टाकून घ्यायचं। आपला मसाला जो काय असेल ते सुके मसाले नंतर तेवढं परतून घ्यायचे आणि भाजी तयार करून घ्यायची। ती भाजी एका बोलमध्ये घेऊन त्यात एका साईडला एअर फ्रायर 2 मिनटासाठी 200 डिग्रीवर प्रीहीट करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण त्या भाजीमध्ये चीज, ऑरिगॅनो, मिक्स हर्ब्स हे टाकून एकजीव करायचं, थोडंसं हलवायचं आहे। आणि मग ब्रेडचं एका वाटीने गोल करायचं एक, आणि त्याच्यामध्ये अजून एका वाटीने किंवा झाकणाने एक रिंगत काढून घ्यायची, ब्रेडची रिंग। याच्यामध्ये कसुरी मेथी चीज टाकल्यानंतर आपण ते सगळं मिश्रण मिक्स करून ब्रेडच्या एका खालच्या सर्कलवर छोटा गोल रिंगचा सर्कल ठेवून त्या रिंगच्या सर्कलमध्ये भरायची ती भाजी भरल्यानंतर आपल्या गरम झालेला जो एअर फ्रायर आहे त्याच्यात ती टिक्की ठेवून द्यायची। ही गोल अशी ब्रेडची टिक्की, त्याच्यामध्ये अजून एक रिंग ठेवून त्याच्यात भाजी भरायची। थोडं चीज टाकून, ऑलरेडी आपण खूप चीज टाकलं आहे म्हणून मी थोडंसं चीज वरतून टाकलं आहे। आणि मग ती एअर फ्रायरमध्ये 5 ते 7 मिनटात होते। एकदा बघायचं आहे आपल्याला उघडून एअर फ्रायर झाली का म्हणून। लवकरात लवकर होते। गरम एअर फ्रायर असेल ना तर 5 मिनटात होते आणि खायला खूप मस्त लागते। लहान मुलांना खूप आवडते, लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते। मी बनवली, मला खूप आवडली। आता तुम्ही पण ट्राय करा, टिक्की एन्जॉय करा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। असेच माझे व्हिडिओ बघत राहा।